थँक्यू सो मच. बातला सुरुवात संदीपच्या साथीनं अर्जुन. पहिला बॉलवर ते अपील करण्यात आली आणि मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुण्यापाडे फसला. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय खरं तर दोन ताकदवर संघ मैदानावरती खेळताना दिसतील. एका बाजूला विके प्रतिष्ठान बरडपाडा आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती अभिज्ञा 11 अन्वी 11 शिवशक्ती कडाव. अभिज्ञा 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच आणि पहिलाच बॉल तुम्ही पाहताय खरं तर शरीरावरती आदळलाय त्यामुळे डॉट बॉल. भावेश पुढचा बॉल खेटला साईडला टर्न केलाय. खेळाडू पोहोचतोय डीप मध्ये. विक्रांत पोहोचलाय आणि अखेर त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषेवर. षटकार. टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता का बॅटिंग सुरू आहे. मोरथियार षटकार आल्यानंतर धावफलक देखील आता वेगाने आपला होतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट. भावेश लाईन चेक करावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली त्यामुळे टीमची टोटल आता पुढे सरकत असताना या मैदानाचे मॅनेजर आमचे मित्र प्रज्वल खडकबाण यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. सात धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना यावेळेला देखील बॅटची हलकीशी कडा घेतली आणि त्यानंतर हा पहिला धक्का लागतो टीम बरडपाडा संघाला. फंदच बाद. चेतनजी कनोजे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला धक्का लवकर लागला मैदानावरती. तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना संघ बरडपाडा हा संघ तुम्ही पाहताय. खरं तर मुरबाड तालुक्यातील हा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि बॅटिंग करत असताना मी म्हणेन सलामी जोडी आपण पाहिली होती मैदानावरती. अर्जुनच्या साथीनं बॅटर संदीपला आपण पाहिलं. संदीप आता आउट होता त्यामुळे आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय साहिल. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. संपर्क नव्हता. बॅटरी बॉलचा दरम्यान इथे घडले काय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग बायच सिंगल दाबेतून एकबडी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल स्कोर बरोबरती हळुवारपणाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आठ धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना इनफिल्डच्या वरनं खेळला. फटका चांगला पॉइंटचा खेळाडू वेगाने पोहोचतोय. सिंगल मिळते या मॅच मध्ये आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक हळूवारपणाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 9 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ऋतिक भोईर याला तुम्ही पाहताय. खरं तर अप्रतिम मेहनत त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबत राजेश भगत प्रसाद भोईर यांनाही तुम्ही पाहता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोरदास भावेश पुढे सरकतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 1 विकेट मिळाली. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात.
चा खेळ प्रगतीपथावरती आता तुम्हाला जोर पाल बेल 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय टॉस जिंकत असताना VK प्रतिष्ठान बरटपाडा संघाला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 9 आता बनल्यात. ओव्हर नंबर 2 नीतू माळी मॉल ट्रॅकवरती दाखल होतोय. या खेळाडूची चर्चा खरं तर आपण पाहतोय नेहमीच होत असते अखंड महाराष्ट्रभरामध्ये. जेव्हा जेव्हा तो बॉलिंग करण्यासाठी दाखल होतो हे क्रीडांगण त्याच्यासाठी लकी आहे. 6 बॉलमध्ये 1 धाव त्यानं थांबवली आहे. ज्यावेळेस आपण पाहिलं मैदानावरती पालघर जिल्ह्यातील खरं जाई संघ खेळत होता. शिवशक्ती कडाव संघ अगेन्स्ट होता आणि खरं तर फायनलच्या मॅचमध्ये 1 धाव त्यानं थांबवली होती आणि त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये तो सामना जिंकला होता टीम जाई संघानं. त्यामुळे चर्चा होत असते आणि खरं तर या मैदानावरती जो खेळतो तो चमकतो. आपण नेहमीच पाहिले बरोबर की काय ISPL ची स्पर्धा देखील खेळत असताना नीतू माळीचं नाव मोठं आहे. बिगिट पहिला बॉल केले नीतू माळीचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. कोई फरक नहीं पड़ता सामने कोने बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे तो षटकार. फास्टर ग्रुप नितीनजी भोईर, रवींद्र भोईर, ज्ञानेश्वरजी भोईर, ज्ञानेश्वरजी भोपी, निलेजी कराळे आणि देवदाजी जमदार यांचं आगमन झाले. त्यांचे भरपूर स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये यांचंही मोठं योगदान आहे. 5 स्टार ग्रुप नितीनजी भोईर, रवींद्रजी भोईर, ज्ञानेश्वरजी भोपी, निलेजी कराळे, देवदाजी जमदारे यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. पियुष यांचं आगमन झालं. वेलकम 4.5. पुन्हा एकदा बिगिट पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला वाराशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग षटकार. पहिला बॉल षटकार आल्यानंतर पुढच्या बॉलवरती कमबॅक केले नीतू माळी करतो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार तुम्ही पाहताय. त्यामुळे धावफलक देखील आता बेगाने फ्लाय होतो. टीमची टोटल पहिल्या ओव्हरमध्ये 9 तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत तुम्ही पाहता 21 धाबा धावफलकावरती जोडले जातील. टॉप गिअरवरती बॅटिंग सध्या घडीला सुरू आहे. दोन्ही संघ आपण पाहतो. एक बोरबाड तालुक्यातून बिलॉंग करतो. जर दुसऱ्या संघाचा विचार केला तर कर्जत तालुक्यातील हा संघ तुम्हाला जरूर पालमेल टॉप गिअरवरती बॅटिंग सध्या घडीला सुरू आहे. दोन्ही संघ आपण पाहतो आज मात्र एकाच्या वेळेस विरोधात खेळत असताना चांगली कामगिरी करतोय. डॉट बॉल एक तेरू तो एक मेरी हे समीकरण आपण पाहतोय. कारण पहिला षटकार त्यानंतर डॉट त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आणि आता डॉट बॉल. त्यामुळे आता 5व्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार येईल की रोखण्याचा प्रयत्न करतील. यावेळेला देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. ना तेरी ना मेरी हे समीकरण आपण पाहिले. पंचांनी इथे घोषित केलाय वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव बहाल केली आणि धावफलक आता टीमची टोटल पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती 22 धावा धावफलकावरती पार बेतील. सलग 3 बॉल 3 षटकार आले तर काहीसा कॅश प्राइज आमच्यापर्यंत येतोय. बरटपाडा संघासाठी बरोबर तयार. यावेळेला देखील पुन्हा एकदा लाईन खराब. प्रवीण विशेषचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव बहाल केली आणि धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 23 याकड्यावरती बालमेल.
ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना 10 चेंडूचा खेळ संपलाय. 23 धावा. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार नितीनजी भोईर यांना दाखवलं जात आहे. खरं तर नेहमीच जनार्दनजी भोईर यांच्या नावाला उजाळा देण्याचं काम ते करत असतात. त्यासोबत भास्कर दादा शेलार. डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल आता पाल मिळतो या मॅच मध्ये. खरं तर एक तेरीवर एक मेरी हे समीकरण आपण पाहिले, परंतु सलग 2 बॉल वाईट टाकल्यानंतर आता सूर सापडला मेमळेन गोलंदाज नीतू माळीला या मॅच मध्ये. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता आता टीमची टोटल 23 याकडावरती पूर्णपणे थांबली आहे. दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. चेंडूला फेक करतायत. दरम्यान 2 धावा. एक पडला जातील. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावफलक 25. बारा बॉल 25 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज कुशल. पहिला बॉल टप्पा पडला, बर्दा वगैरे निघालाय सुसाट आणि इथे घडले काय तर प्रकाश बदेकडून घडली चूक. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. इथे एकही धाव नव्हती, तिथे आता 2 मिळतील. त्यामुळे धावफलक देखील आता पुन्हा पुढे सरकतोय आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल. सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल, कारण लाईन खराब होती आणि त्यावेळेस पंचाने सांगितलंय या 2 धावा देखील मिळतील. त्यामुळे 3 धावा इथे जोडले जातील. 0 बॉल खर्च करत असताना आता या 3 धावा इथे मिळतील. 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 40 पर्यंत जर धावफलक थांबलं तर नक्कीच फाईट चांगली पाहायला मिळेल, कारण कडाव संघ देखील एक ताकदवर संघ आहे. उलटा स्टन केला, ऑन साइडला फटका फसलाय. भावेश गायकवाडनं हा झेल टिपला, त्यामुळे इथून धक्का लागतोय. दुसरा बॅटिंग करत असताना टीम VK प्रतिष्ठान बराटपाडा संघाला बाद. शून्य बॉल खर्च करत असताना 3 धाबा खर्च केला कुशलला, परंतु पुन्हा एकदा विकेट त्याला मिळाली आहे. त्यामुळे आता नवीन बॅटर कुणाल 7 बॉल मध्ये 15 धाबांची इनिंग साकारली अर्जुननं. तो अर्जुन अजूनही मैदानावरती उभा आहे. हे चित्र देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कुशल आले बॉल ट्रॅक वरती राईट मोर द विकेट.
फुलटॉस बॉलर बॅटर करण्याचा प्रयत्न होता इथे व्यवस्थित बॅटवरती नाहीये त्यामुळे नाराज आहेत ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बाल बेल कशा प्रकारे घडत तर हा चेंडू इथे फेस केला नवीन आलेला बॅटरनं लोवर फुलटॉस होता त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडल झाला नाही त्यामुळे थोडेसे नाराज होते बॅटर कुणाल बरोबर यार राईट मोडतो विकेट विकेट करण्याचा प्रयत्न यस्टनच्या मागे थर्डमॅनला खेळाडू होते विशाल पोखरकर होते बॉलवरती वेगाने पोहोचलेत दरम्यान एक चिकी सिंगल एकपटी जाईल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल पुढे सरकेल आता पुन्हा एकदा अर्जुन आले 7 बॉल मध्ये 15 धाबा तिथे एकवटल्या बॅटर अर्जुनच्या बॅटमधून त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये तुम्ही पाहता 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या 3 ओव्हरची मॅच आणि शेवटचे आता फक्त 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे परत यार राईट नंबर विकेट फटका चांगला आहे धाबा देखील चांगला मिळतील डीप मध्ये बाबेश पोहोचतो एक सिंगल एक पडली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबा इथे मिळतात आणि या 2 धाब्याच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकत असताना 31 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाल मिळेल खरतर 7 स्टार लाईव्ह इव्हेंट प्रोप्रायटर आमचे मनीष मार्के आणि अपडेटरच्या भूमिकेत अभय खुणेला तुम्ही पाहता फटका जबरदस्त फसला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल आणि हा चेल टिपला जाईल विकेट भीती फलंदाज धक्का लागतो बॅटिंग करत असताना भरपाडा संघाला या बाजपद 31 धाबा बनल्यात आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे रवींद्रजी भोईर हे देखील उद्या जॉईंट होतील या स्पर्धेला कारण रवींद्रजी भोईर म्हटलं की या स्पर्धेचा एक घटक आहे आणि उद्या ते देखील जोडले जातील त्यांचे वेलकम आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन बॅटर बाजारामध्ये आता दाखल होतोय सागर 1 to go शेवटचा बॉल बॅकफुटला गेले पंच केला फटका चांगला डीप मध्ये खेळाडू उपस्थित बॉलला तू फेक करतील 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय 2 तर मिळाला आता तिसरीचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसऱ्या धाब्याच्या नंतर तिसरीचा प्रयत्न पोटापुढे फसला इथून मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद
यानंतर क्वालिफायची एक मॅच होईल आणि त्यानंतर सदानंद मित्रमंडळ भोई सावरे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी चिखलोली पाडा आपण यायचं आहे. सर खडाव टीमचा खरं तर हा खेळाडू तुम्हाला बाल बेल भरपूर जिम्मेदारी ओझ आहे त्याच्या खांद्यावरती 6 बॅट त्यानंतर खरं तर क्रिकेटला लागणारी किट घेऊन तो खेळाडू कक्षाकडे निघाला त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. मयूर शेळकेला तुम्ही पाहताय ज्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आणि खरं तर हे उद्याचं भविष्य कडावचं कारण त्याला क्रिकेट प्रती आवड भरपूर आहे म्हणून त्याने इतके ओझा खांद्यावरती घेतलाय आणि खरं तर येणाऱ्या काळामध्ये तो चांगला क्रिकेटर बनेल यात मात्र शंका नाहीये. मयूर शेळके टार्गेट या मॅच मध्ये आता सेट झालाय 34 धाब्याचं आणि आता सुरुवात होतीये. बॉल ट्रॅक वरती अर्जुन दाखल झाले तर साकीगिर वरती कुशल गुरव च्या साथीने प्रकाश बदे ही जोडी तुम्हाला पाल मेल दाखल होतीये. 34 धाबा चेस करावं लागतील या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये यासाठी सलामी जोडी आता मैदानावरती दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 चा खेळ अर्जुनला तुम्ही पाहताय जो दाखल झालाय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सुरुवात होतीये. पहिला बॉल दुविधा मनस्थितीमध्ये होते कोणता फटका खेचायचा आणि अखेर जो जाळ इथे मात्र रचलं होतं जाळं विणलं होतं त्या जाळामध्ये अडकवण्याचं काम केले कुशलला. इथून मैदान सोडावं लागेल कुशल मोमेंटला फलंदाज बाल. नाराज आहे नाराज दिसतोय खेळाडू कुशलला तुम्ही पाहताय नाराज परिस्थितीमध्ये आता मैदान सोडत असताना कारण डबल माइंडेड झाला. खरं तर मोठा फटका खेळायचं की हलकी हातानं बॉलला ढकलायचं या अनुषंगानं बॅटचा खरं तर वरच्या बाजूला चेंडू स्पर्श झाला आणि थेट जाऊन आता घरपोच सेवा तुम्हाला पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानावरती विशाल
पोखरकर दाखल होतोय डेबिट्स मिडल ऑर्डर मध्ये घातक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. परंतु या मॅच मध्ये आता कशा प्रकारचा खेळ मैदानावरती करेल हे देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अजूनही टीम कडावचं 24 कॅरेटचं सोनं अभि देवगरे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणी साकारतो त्यावेळेस मात्र टॉप गेअर वरती अभि देवगरेने बॅटिंग केली आहे. हे चित्र आपण नेहमीच पाहिले. परंतु आता या मॅच मध्ये मेंबडीन संघ अडचणीत सापडला. या आपल्याला देखील एक्स्ट्रिकच्या थोडंसं बाहेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. मागील मॅच मध्ये विकेट हॅट्रिक संपादित करणारा अर्जुन बॉल ट्रॅक वरती तुम्हाला जरूर पाहाल बेल आणि वेगावरती स्वारस्य लागून वेगाने टाकलाय. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 16 बॉल 33. इथे देखील समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट परंतु एस्टनच्या लगत होता परंतु लाईन खराब. त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. 2 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2 धाबा टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला बाल मिळेल. 2 वाईट. हाफ ट्रॅकर बॉल प्रॉपर बॅट वरती नव्हता. मिड विकेट बॉल जाईल. सिंगल मारली आणि सिंगल वरती थांबावं लागेल. खरं तर हाफ ट्रॅकर बरोबर ते तुटून पडला असता बॅटला. तुम्ही पाहताय कुशल परंतु तो आउट झाला. त्यामुळे आता विशालच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे आणि हलक्या हाताने बॉलला खेचल्यानंतर इथून एक सिंगल धाव एक पटी जाईल. संघाच्या साथीने धाव फलक टीमची टोटल आता 2 या आकड्यावरती 3 या आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. पुढे सरकत असताना बरोबर यार इथे घडलंय काय तर मागची एसटी दाखवली आणि तीच वाकवली फंदबाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती बाबेश गायकवाड आता दाखल झाला. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय बाबेशच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे कारण संघ अडचणीत सापडला. एकामागे एक सलग 2 धक्के लागलेत. प्रकाश बदे तो देखील आता आउट झालाय. त्यामुळे इथून टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. मॅच मध्ये 18 बॉल मध्ये 34 गरज असताना जवळ 5 बॉलचा खेळ संपलाय. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बेगीट करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील राहिला गोलंदाजाच्या नावावरती. सिंगल एक पडी जाईल आणि सिंगाच्या साथीने धावफलक 4 या आकड्यावरती तुम्हाला पाल मिळतोय. त्यामुळे आता या मॅच मध्ये 12 बॉल 30 धावाची गरज आहे. 34 धावाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि 12 बॉल आता 30 धावाची गरज आहे. 12 मध्ये 30 चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न देखील तुम्हाला पाल मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ पूर्णपणे आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 23 वरती ओव्हर संपन्न दाखवली त्यामुळे आम्ही घोषित केलं बरोबर यार. यावेळेला देखील पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होती आहे. तर असं वाटलं होतं की टीव्ही स्क्रीनवरती अपडेटरला माहिती होतं की शेवटचा बॉल देखील डॉट येणार आहे. त्यामुळे त्याने आधीच लिहून ठेवलं होतं आणि ते चित्र आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय त्यामुळे आता 12 बॉल 30 धावाची गरज.
कोड नंबर 2 मध्ये गोलंदाज कुणाल. 12 बॉल 30 धाबाची गरज आहे आता या मॅच मध्ये. बरं यार रायटम ओर द विकेट. पहिला बॉल अडवा पाठ घेतला मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू उपस्थित पोहोचतील. एक सिंगल एक पडली. सिंगल वरती थांबावं लागेल. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये 29 धावा यातून चेस करायच्या. सिंगल डबलने आता फरक पडणार नाहीये कारण टार्गेट मोठं या मॅच मध्ये 34 धावा चेस करत असताना मी म्हणेन खरं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये नितून धावा जास्त खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं जिथे धावा खर्च केल्या नितून तिथे धावफलक मोठं सेट झालं. यावेळेला देखील विशाल पोखरकरला तुम्ही पाहताय. विशाल फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर बॅटम बॅटच्या मधला बॉल चाललाय. रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना एक डॉट बॉल इथे मात्र पुन्हा एकदा शिरका करून देईल टीम क्षेत्ररक्षण करणाऱ्या या संघाला. एखादा मोठा षटकार जर आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम कडाव या संघात नाहीये. दोन्ही संघ पाहतोय आपण मैदानावरती चांगला खेळ त्यांनी दाखवलाय परंतु इथून आता टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. गतीमध्ये विश्रांत चेंजेस द पेस लाईन खराब अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव तिथे बहाल केली त्यामुळे धावफलक आता पुढे सरकत असताना 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 6 धाबा आपे सभी विकेट करण्याचा प्रयत्न फटका पोहोचलाय. मध्ये खेळाडू पोहोचतोय कॅच ड्रॉप आणि आता जबरदस्त दुसऱ्यांदा जीवनदान मिळते. एकदा विशालला तर एकदा वावेशला. धावचीच्या स्वरूपात खेळाडू आउट होऊ शकला असता परंतु चेंडू मिळाला नाही हातामध्ये त्यामुळे आपण पाहतो इथून 2 धाबा मिळतात आणि धावफलक देखील पुढे सरकत असताना 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅच मध्ये 26 धाबाची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील जवळ 9. यावेळेला देखील बॅटच्या टोनला लागलाय. एक सिंगल तर एक पडली डीप मधून आता वेगाने खेळाडू पोहोचतोय. सिंगल वरती थांबावं लागेल. धावफलक पुढे सरकत असताना 9 धाबा धावफलकावरती पाल मिळतील. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 8 बॉल मध्ये 25 धाबा इथून चेस करावा लागतील. 2 मोठे फटके जर आले तर कमबॅक करेल टीम खडाव. या मॅच मध्ये इथून धाबा बनवावं लागतील कारण समीकरण आता मोठं आहे. इथे 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 घडलंय काय बॅटची घेतली कडा त्यानंतर इस्टनच्या मागे अप्रतिम झेल टिपला आणि आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. क्या बात है कर रहा हूं. क्या बात है. ड्राइव केलाय सिंगल इथे देखील मेल. 6 बॉल आता 24 धाबाची करते मॅच मध्ये. 6 बॉल 24 धाबा. नवीन बॅटर मधल्यावरती अभि देवगरे दाखल होतोय. खरं तर सिंगल धाबा एक पडत असताना स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे. 6 मध्ये 24 चेस होतील की रोखला जातील हा प्रश्न देखील तुम्हाला पार मिळेल परंतु शिवगर्जना क्रिकेट संघ शेरपाडा आपण येऊन थांबा.
6 बॉल 24 धाबाची गरज आहे भरी ट्रॅक वरती सनी. पहिला बॉल बॅट वरती प्रॉपर नव्हता, एक सिंगल तर बाली 2 धाब्याचा प्रयत्न करतील आशंका नाहीये आणि 2 धाबाचा प्रयत्न एकवटलाय, परंतु इथून मैदान सोडावा लागेल अभि देवघरेला. फुल गलबा नवीन बॅटर बाजारावरती आता साहिल. 5 बॉल 23 धाबाची आता गरज या मॅचमध्ये आणि आता नवीन बॅटर तुम्हाला पार मिळेल साहिल दाखल होतो या मॅचमध्ये. इथून साहिलला टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल कारण संघ अडचणीत सापडलाय, त्यामुळे इथून आता जर फलंदाजी चांगली झाली तर नक्कीच धाबा बसतील या शंका नाहीये. बरं यार सनी रन विकेट. विकेट मोठा फटका खेचलाय, धाबा चांगला मिळतील का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि अखेर हा झेल टिपला, त्यामुळे इथून साहिलला देखील मैदान सोडावं लागेल. दे धक्का फलंदाज बा. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे, 22 धाबाची गरज या मॅच मध्ये. शिल्लक टीम कॅप्टन आपण येऊन थांबा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसला, खेळाडू पुढे सरकतोय, कॅच ड्रॉप आणि सिंगल धाव इथून मिळेल. 2 बॉल 21 ची गरज आता या मॅच मध्ये. दोन बॉल 21 धावा. इथे हा देखील फटका फसलाय, थर्डमॅनला खेळाडू उपस्थित, डॉट बॉल. एक बॉल 21 धाबाची गरज. राऊंड विकेट. शेवट गोड केलाय टीम बरटपाडा संघाला अभिनंदन. तर हार्डलक टीम शिवशक्ती कडाव चांगलं खेळलात या मॅच मध्ये. चला सेकंड करा, त्यानंतर मैदान सोडा. टॉस साठी विनंती करेल शेरलपाडा टीम कॅप्टन या आणि बरटपाडा टीम कॅप्टन आपण या आणि त्यानंतर आपण देऊ भारत बाच. या पण मुख्य व्यासपीठावरती खरं तर एक सन्मान करतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जेव्हा जेव्हा या मैदानावरती टुर्नामेंट होत असते हे क्रीडांगण त्याच्यासाठी नेहमीच लकी राहिलंय आणि नेहमीच आपण पाहतोय. कर्जत म्हटलं की नो डाऊट कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचे जबरचे मित्र अभि देवघरे यांचा सन्मान आपण या मंचावरती करू. आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आधी सेकंड करा, त्यानंतर मैदान सोडा. त्यानंतर अभि देवघरे यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. कारण नेहमीच आपण पाहतोय क्रिकेट या क्षेत्रावरती त्यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिलंय आणि कर्जत म्हटलं की नो डाऊट कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे ते